हॅलो, 14 तारखेच्या फिरोदिया करंडकच्या दुसऱ्या सत्रात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता पुढची नाटकं फर्ग्युसन कॉलेज, PVPIT आणि DES पुणेची. मागे तुम्ही बघताय सगळी गर्दी चालू आहे, मुलांचा जोश एवढा प्रचंड आहे आणि याच्यात सगळे म्युझिक, डान्स, इतके मस्त परफॉर्मन्सेस आत्तापर्यंत झालेले आहेत. अँड आय एम रिअली एक्सायटेड की आता पुढचे काय असतील. तुम्ही सगळी गडबड बघताय, टेम्पोत काही लोक सामान भरतात, काही लोक आत्ता आली आहेत. सो स्टे ट्यून, आम्ही सगळे याचं बॅकस्टेज मोमेंट्स कॅप्चर करतोय. स्टे ट्यून, थिएटर इंडिया कंपनी. चीअर्स. आजच्या दिवसातलं दुसरं सत्र, त्याचं पहिलं नाटक पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सादर करतात ऑलमोस्ट अलाइव्ह. चला तर मग नाटक बघूयात. ओके, तर माझं नाव राधा वाकोडे. नाटक चांगलं होतं, डान्स आणि थीम चांगली होती. AI प्लस आर्ट जे प्रॉपर आता सुरू आहे त्याच्या अकॉर्डिंगच नाटक होतं. AI इज टेक ओव्हरिंग एव्हरीथिंग बट इट कांट टेक ओव्हर द आर्ट. दॅट्स ऑल द नाटक इज सेईंग. हॅलो, मी जस्ट आत्ता PVPITचं नाटक पाहिलं. मला स्टोरी खूप आवडली, इंटरेस्टिंग स्टोरी होती, फ्लो छान होता, लेखन पण छान होतं. सध्या पहिल्यांदा नाव सांगशील तुझं? नमस्कार, माझं नाव अविक्षित बानेवार आणि PVPITच्या ऑलमोस्ट अलाइव्ह या नाटकाचं मी लेखन केलं आहे. नाटकाबद्दल सांगायचं झालं तर आम्ही थोडक्यात कलाक्षेत्रात आजकाल AI जे वर्चस्व गाजवत चाललं आहे किंवा AIचं वर्चस्व जसं वाढत चाललं आहे आणि त्याचा कलाकारांवरती अफेक्ट कसा होतो आहे इन जनरल सगळ्याच कलांबाबत, तर ते आम्ही त्याच्याबद्दल भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. नृत्याचं म्हणायला गेलं तर त्या भावनेला, त्या इमोशनला धरूनच आम्ही डान्सेस तिथे विचार केला आणि कसा तो इम्पॅक्ट पाडू शकतो. आणि अगेन तिकडलं कोणतं लोकनृत्य नाही आहे, सो ते एकंदरीत त्या विश्वातलं आम्हालाच पूर्णपणे सेट करावं लागलं. सो त्या हिशोबानेच आम्ही डान्सेस सगळे त्यांचा विचार केला आणि स्टोरीला बांधून जो इमोशन पर्टिक्युलरली चालला आहे त्याला धरून कसं होऊ शकतं तसा विचार केला. ओके, ग्रेट. माझं नाव श्रुती सुर्वे. मी PVPIT कॉलेजचं म्युझिक केलं होतं. माझ्यासोबत आर्यन होता होल प्रोसेस म्युझिकमध्ये. तर आमच्या दोघांचा हाच विचार होता की स्क्रिप्टला पुढे नेणारी गाणी आपण बनवूया, शोधूया. तर शोधताना ॲज सच मिळाली नाहीत, म्हणून मग आम्ही दोघांनी ठरवलं की स्वतः लिहू आणि कंपोजसुद्धा करू. होपफुली ती सगळ्यांना आवडली असतील आता. नक्कीच. हां, फॅन्टॅस्टिक. आणि त्याच्यामध्ये भाष्य करत असताना एक अशी सिच्युएशन येते नाटकामध्ये, दिग्दर्शकीय पॉईंटमध्ये विचारतो. एक अशी सिच्युएशन येते नाटकामध्ये की दोन वेगळे, एक भावविश्वामध्ये असलेली व्यक्ती आणि एक रिअल ज्यांनी तयार केलं ते भावविश्व, ते म्हणजे क्रिएटर आणि त्याच्यामध्ये तो असलेला क्रिएशन आणि वर्सेस ते एक ॲक्च्युअल भावविश्व, राईट. हे करत असताना तुम्ही ते दोन अँगल्सचा वापर केला होता, राईट. सो ते एक्झॅक्टली सांगा ना मला, प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय, आम्ही काय बघणं अपेक्षित होतं? कोणतं म्हणता परत एकदा? सो दोन अँगल्स होते, राईट. एके ठिकाणी प्रोटॅगनिस्ट होता, दुसऱ्या ठिकाणी ती त्याची तयार केलेली ती एक प्रतिमा होती आणि दोन वेगळ्या भाष्य चालू होती. ते होतं नटराजाला माफी मागण्याचा तो सीन. हां, त्याच्यामध्ये ते दोन अँगल्स, दोन दिशांना तुम्ही जे केलं त्याच्यामध्ये तुम्हाला असं काय म्हणायचं होतं? सुरुवातीपासूनच छोट्या गोष्टी होत्या, बारीक गोष्टी होत्या की ज्या आपल्याला दाखवायच्या आहेत, त्या कशा दाखवायच्या आहेत आणि कुठे दाखवायच्या आहेत. थोडंसं चॅलेंजेस होते, बरेच चॅलेंजेस होते. बरेच ट्रायआउट्स घेतले की वेगवेगळे दाखवून बघितले अँगल्सनी की कसं दाखवता येईल आपल्याला. आणि मग शेवटी आपला विचार केला आणि इम्प्लिमेंट केल्या त्या गोष्टी. करेक्ट, राईट. फॅन्टॅस्टिक. आणि एक संघ म्हणून आल्यानंतर फिरोद्याचा एक संघ हा खूप वेगवेगळ्या, म्हणजे मला डान्सर्ससोबत मी पण SP मधनं फिरोद्या केलं आहे, खूप फिरोद्या केलं आहे, फिरोद्याच केलं आहे थोडक्यात. सो त्या डान्सर्सना हँडल करणं, म्युझिशियन्सना हँडल करणं, ॲक्टर्सना सांभाळणं फार अवघड प्रोसेस असते. येस. हां, सो सगळी टीम म्हणून तुम्ही कसे आलात एकत्र? विप्र कोण आहे? विप्र मुस्तकीम शेख. हां, नमस्कार, माझं नाव मुस्तकीम शेख आणि PVPIT पद्मच्या ह्या संघाचा ऑलमोस्ट आलाय या नाटकाचं मी विप्र. तर प्रोसेसच्या सुरुवातीला तर असं अवघड होतं की कारण की मुलं नव्हते आधी. तर फर्स्ट इयर
येत नव्हते, परमिशन्स वगैरेचा मुद्दा होता. पण नंतर मग हळूहळू एक जण येत गेले, एकाएकातली नवीन नवीन कला दिसायला लागली. अरे हे करतोय, तो ते करतोय, एक असं आम्हाला पण एक्सप्लोर होत गेलं की कोण कसं काय काय कला प्रकार करू शकतो. आणि त्यानुसार मग सगळ्यांना हे केलं आणि एक टीम आम्ही बनलो आणि आत्ता नाटक सादर केलं. सही, मस्त. पण आता लेट्स होप सो की रिझल्टपर्यंतच. पण आता मात्र एक पोकळी तयार होईल, प्रॅक्टिसला नाही भेटता येणार किंवा भेटाल पण प्रॅक्टिस नाही करणार. आता कसं वाटतंय? ओ नो, सो सॅड क्वेश्चन. अरे बापरे, सगळे इमोशनलच झाले. हो, पण ही फिरोदिया ही इमोशन घेऊन येणारी प्रोसेस आहे, राईट? आणि ती आपण इमोशननीच जगत असतो. सो ऑल द व्हेरी बेस्ट. लेट्स होप फॉर द बेस्ट. बेस्ट ऑफ लक. आणि मस्त हसत राहा, मजा करा आजचा दिवस. ग्रेट, थँक्यू सो मच. बरं, काय आभासी जग आणि रियालिटी या दोन्हींमध्ये समय साधण्याचा प्रयत्न या नाटकाने केला होता. फार अप्रतिम कथा होती, वेगळीच धाटणी होती आणि खूप एनर्जेटिक परफॉर्मन्स झाला या कॉलेजचा. आता आपण पुढचं कॉलेज बघणार आहोत, पुढचं नाटक बघणार आहोत, ज्याचं नाव आहे नीलकुंज आणि सादर करणारं कॉलेज आहे DS पुणे युनिव्हर्सिटी. ॲक्च्युली मी आणि कृष्णा आम्ही दोघे लेखक आहोत या नाटकाचे. काही नाही, बेसिक गोष्टींवरनं सुचला की माणसाची ओढा ताण काय असते, कशी असते, कशावरनं जातं, मग ती आत्ता आधी कशी होत असेल, काय होऊ शकतं त्या ह्याच्यात. बेसिकली इमोशन्सवर खेळायचं होतं, जास्ती लोकांपर्यंत पोचवायचं होतं, काय म्हणायचं आहे तेवढंच. आता जेव्हा आपण पर्टिक्युलर एक झोन पकडतो, सो त्याची रिसर्च तेवढी ऑब्व्हियसली लागतं. आणि एक गोष्ट ही पण होती की खूप सारी मुलं आमच्या ग्रुपमध्ये पण हिंदीच आहे. सो नाईस फॉर द इन्क्लुसिव्हिटी आणि पूर्ण टीमला त्याची मदत होते. सो त्या हिशोबाने पण ती भाषा आणि तो झोन जास्त ॲप्ट वाटला. चॅलेंजपेक्षा मज्जा जास्ती येते करताना, की या सगळ्या गोष्टी आता मला पर्सनली आर्ट, डान्स, म्युझिक या सगळ्या गोष्टी आवडतात, खूप आवडतात. मग त्यांचं एकत्रीकरण करणं नाटकासाठी, ते सगळं एका ह्याच्यात जमवणं, ते करताना मज्जा येते जास्ती. चॅलेंजेस ऑब्व्हियसली हे सगळं एकत्र कसं आणायचं, एका पॅलेटमध्ये कसं बसवायचं, ह्याचा विचार करतानाच थोडंसं कुठेतरी की आता कसं करायचं, ह्याच्यात तिकडं आर्ट कसं हे झालं पाहिजे, म्युझिक वगैरे, हे सगळं नाटकाचा एक भाग असला पाहिजे असं कुठेतरी वाटत होतं की ते एकच पाहिजे. वा वा वा. नीलकुंजमधले फाईट सिक्वेन्स बघून अख्खं प्रेक्षकगृह असं थरारलेलं होतं. म्हणजे त्यातले फाईट सिक्वेन्स वेगळ्याच धाटणीचे, वेगळ्याच पद्धतीचे केले होते. हे नाटक हे राजस्थान साईडच्या धाटणीचं होतं. पौराणिक नाही म्हणता येणार, ऐतिहासिक नाटक आहे आणि फार सुंदर केलं मुलांनी परफॉर्म. तर आता दुसरं नाटक संपल्यानंतर साहजिकच तिसऱ्या नाटकाला जायचंच आहे आपल्याला. तर तिसरं नाटक आपण बघणार आहोत फर्ग्युसन कॉलेजचं. अक्षरशः अंगावरती शहारे आलेले आहेत आणि जी गरज होती की जे रेप केसेस आहेत त्या होत आहेत आणि त्याच्या खिलाफ कोणीच आवाज उठवत नाही आहे, तो मुद्दा यांनी मांडला. आणि परफॉर्मन्स असावा तर असा लिजिट माझ्या अंगावरती काटे होते, डोळ्यांतून पाणी होतं. आणि ऑडियन्समध्ये प्रत्येकजण आज MIT WPOच्या नावानेच घरी जाणार आहे, आय एम डॅम शुअर. आणि पूर्ण थिएटरचा वापर केला आणि त्यांनी प्रेक्षकांना पण इन्व्हॉल्व केलं, त्याच्यामुळे नाटक खूप अजून वरती आलं आणि एंड वॉज एपिक. सुहास शिरवाळकरांची एक कथा आहे स्पेलबाउंड, पण त्याचा मेन थीम सेम आहे पण अख्खी गोष्ट वेगळी आहे. त्याच्यातनं कॅरेक्टर्स डेव्हलप केले मी आणि मग ती स्टोरी माझ्या पद्धतीने फुलवून हे सादर केलं आहे. खूप एक्साइटमेंट होतीच आणि खूप चॅलेंजिंग पण होतं की एवढ्या 5 डान्स होते आणि 5ही डान्सेसचे स्टाईल्स वेगळे होते. आणि असं पण नव्हतं की प्रत्येक व्यक्तीला ती स्टाईल येत होती. शेवटचा आमचा जो कंटेम्प्ररी डान्स होता, 6 मुली नाचत होत्या, त्याच्यातली फक्त 1 मुलगी आहे जिनी कंटेम्प्ररी शिकली आहे प्रोफेशनली. मी याआधी असं अजिबातच नाही आहे की सगळ्या सिनियर्सनी खूप काही काम केलं आहे वगैरे. मी याआधी कॉलेजमध्ये असताना 2 फिरोद्या केले होते, ज्याच्यामध्ये मलाच इतकं जास्त शिकायला मिळालं. तर ही 3 नाटकं तुम्ही या व्लॉगच्या माध्यमातून पाहिली, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलीत. पुढच्या सत्रामध्ये आपण नक्की भेटूयात. लवकरच त्याचाही व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळेल.
सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तुमच्या कमेंट्स लिहा, आम्हाला तुमच्या कमेंट्समधनं या मुलांना काही प्रोत्साहन देता येईल अशा नक्की कमेंट्स तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. व्हिडिओ आवडला असेल तुम्ही नक्की लाईक करालच, त्याची मला खात्रीच आहे. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.